नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटेक ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। देव पावला पीक विमा वाटप सुरू, पहा संपूर्ण बातमी। गेल्या हंगामातील खरीप आणि रब्बी हंगामातील विमा भरपाईची अनेक शेतकरी आजही वाट पाहत आहेत। गेल्या खरीपात विक्रमी 7,396 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली होती। खरीपातील एकूण मंजूर भरपाईपैकी तब्बल 5,261 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, तर 2,135 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करणं बाकी आहे। रब्बी हंगामासाठी 400 कोटी रुपयांची भरपाई आली होती। रब्बीतील जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली, पण खरीपातील 2,135 कोटी रुपयांची भरपाई कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि का रखडली, ही भरपाई कधी मिळणार याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर रखडलेल्या एकूण रकमेपैकी 2,092 कोटी रुपये ओरिएंटल कंपनीकडे आहेत। ओरिएंटल कंपनीची विमा भरपाई 110% जास्त झाली। बीड पॅटर्ननुसार 110%पेक्षा जास्त भरपाई देणे असल्यास राज्य सरकारला वाढलेली भरपाई द्यावी लागते। त्यामुळे खरीप 2023मधील ओरिएंटल कंपनीकडे असलेल्या 6 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांची भरपाई रखडली। ही जिल्हे आहेत चंद्रपूर, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर आणि सातारा। राज्य सरकारकडे आलेली भरपाई दिल्यानंतर शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे। म्हणजे या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे तो आता वाटप या ठिकाणी सुरू झालेला आहे। या ठिकाणी देवाची कृपाच म्हणावी लागेल। व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा। धन्यवाद।